लाडके कुटुंब प्रमुख या नियोजित कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो आहे। तुम्हा सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शिवपूजन आणि प्रतिमा पूजन करून ते या ठिकाणी स्थानपन्न होत आहे। मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानपन्न व्हावं। धन्यवाद। सभोवताली राष्ट्रविरोधी शक्तींचा हायदोस सुरू असताना राष्ट्र उभारणीची चळवळ आणि स्वतःला बांधून घेणारी चळवळ म्हणून जर कशाकडे पाहिलं जात असेल तर ती महाराष्ट्रातील शिवसेना आहे। अतिथी देवो भव अशी सांगणारी ही संस्कृती। वळूया मान्यवरांच्या स्वागताकडे। सर्वप्रथम ज्या क्षणाची तुम्ही आम्ही वाट बघत होतात तो क्षण आलेला आहे। माननीय शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, या राज्याचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख आणि यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी स्वागत करतील। सर्व मान्यवर यवतमाळ विधानसभा क्षेत्र आणि राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास। आवाज दे बाबा। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास। अत्यंत गतिमान पद्धतीने मी हा कार्यक्रम पुढे नेतो आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे लाडके आणि या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचे या ठिकाणी स्वागत झालेलं। यानंतर या मंचावर विराजमान असणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर, सन्माननीय उद्धव कदम साहेब, सन्माननीय अरविंदजी नेरकर, सन्माननीय दुष्यंतजी चतुर्वेदी, आपणा सर्वांचं स्वागत आणि शब्दसुमनांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। आणि सन्माननीय संजयजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं। आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब, या कार्यक्रमासाठी मंचकावर उपस्थित असलेली आमची सर्व सन्माननीय मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले या राळेगाव परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हात तुम्ही या ठिकाणी जो घाम गाळला त्या घामाची किंमत शिवसेना आणि संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो। मित्रहो, आपल्या सर्वांना माहित आहे की 2014 मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं कि अच्छे दिन आने वाले हैं। अरे 2014 मध्ये 50 रुपये पेट्रोलचा भाव होता, आज 110 रुपये पेट्रोलचा भाव आहे। 2014 मध्ये 45 रुपयाचं डिझेल होतं, आज 95-100 रुपयाचं डिझेल मिळत आहे। 410 रुपयात आमच्या भगिनीला गॅस मिळत होता, आज 900-950 रुपयाचा गॅस मिळत आहे। तेलाचे भाव वाढले, किराण्याचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले, पण 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना 11,000 रुपयाचा कापसाला भाव मिळाला आणि आता फक्त 7,000 रुपये आपल्याला भाव मिळत आहे। 6,000 सोयाबीन आपण विकलं, आज 404 रुपयात कोणी त्या ठिकाणी मागत नाही। तुरीचे भाव पडले। एवढा आमचा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून साधे पीक विम्याचे पैसे आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही, खरडीचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही,
सर्वसामान्य लोकांना एवढं वाटतंय की एकीकडे आमच्या राबून आमच्या शेतकऱ्याच्या मुलाबाळासहित शेतीमध्ये आम्ही काम करतो, आमची 12-15 वर्षाची पोरगी कापसाचं एक बोंड बेचते, त्याची लाज या सरकारला वाटत नाही। 11,000चा 7,000 झाल्यानंतर सुद्धा या सरकारचा एक मंत्री, या सरकारचा मुख्यमंत्री, या सरकारचा एकही आमदार कधी आपल्या कापसाच्या भावाबद्दल आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलला नाही। अरे नरेंद्र मोदी यवतमाळला येऊन गेले, ऊसाच्या भावाबद्दल बोलले, पण साधा आपल्या कापसाच्या एका बोंडाबद्दल ते बोलले नाही। मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध आमच्या शेतकरी बांधवातर्फे या ठिकाणी करतो। मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की एकीकडे खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले। अरे हे एवढं जुलमी शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार आहे की जीएसटी 12%ची 18% जीएसटी आमच्या बियाण्यावर लावली, औषधावर लावली आणि खतावर त्या ठिकाणी लावली। परंतु या बेशरम सरकारला कधी लाज वाटली नाही की आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला भावाला किंमत मिळाली पाहिजे। हे तर सोडा साहेब, या भागातली परिस्थिती अशी आहे की दिवसा लाईन मिळत नाही, रात्री लाईन मिळते। रात्री आमचे शेतकरी पाणी द्यायसाठी जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक लोकांना सापाचं त्या ठिकाणी दंशाने मृत्युमुखी पडले, परंतु आमच्या शेतकऱ्याला साधी मदत त्या ठिकाणी मिळालं नाही। त्या ठिकाणी लाईनमन हजर राहत नाही, डीपी जळाली तर 15-15 दिवस डीपी मिळत नाही आणि आमच्या शेतकरी बांधव कोणत्याही ऑफिस मध्ये घेतल्या गेला तर चिरीमिरी घेतल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याचं काम होत नाही। परंतु मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीने सांगतो, भविष्यातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहे, शेतकऱ्याकडून कोण्याही अधिकाऱ्याने 1 रुपया जरी मागितला तर त्याला तसा जबाब देण्याचं काम शिवसेना आणि आपण केल्याशिवाय राहणार नाही। मित्र, आपल्याला माहित आहे उद्धव साहेबांनी 2 लाख रुपयाची कर्जमाफी आपल्याला कोणताही कागद नसताना त्या ठिकाणी दिली, अनेक शेतकऱ्याच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे मिळाले। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कर्जमाफी दिली, आपलं दुर्दैव आहे या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला असलेल्या जिल्ह्यामध्ये 1,56,345 लोकांना अजून सुद्धा त्या कर्जमाफीचा फायदा झाला नाही। 286 कोटी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अजूनही त्या ठिकाणी बाकी आहे, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करतो। आणि साहेब तुम्हाला सांगतो की जे तुम्ही मार्च टू मार्च कोणतंही कर्ज 3 लाख रुपयापर्यंत उचललं तर व्याज लागत नव्हतं, परंतु काल परवा या ठिकाणी GR आला आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला बगर कर्जाचे बगर व्याजाचे पैसे मिळणार नाही, 6% कर्ज त्या ठिकाणी भरल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळणार नाही। अशा प्रकारची भूमिका या मोदी सरकार आणि मिंदे सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे। याची नोंद सुद्धा आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी घेतलेली आहे। आज आपल्या सर्वांना माहित आहे की जे विजेचं युनिट 9 रुपयाचं 4 रुपयाचं होतं ते आज 9 रुपये विजेचं युनिट आहे। इलेक्ट्रिकचे भाव वाढले, प्रचंड त्या ठिकाणी बिल येऊन राहिलं। या भागामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे, हा भाग आदिवासी बहुल भाग आहे। या ठिकाणी आमचे आदिवासी समाजाचे बांधव मेहनत करून परिश्रम करून छोटी मोठी शेती करून उपजीविका करतात, परंतु शासनाची एकही योजना आमच्या गरीब आदिवासी समाजाला या ठिकाणी मिळत नाही। हे तुमचं आमचं दुर्दैव आहे। एकीकडे आपण सांगतो की हा आमचा आदिवासी बहुल जिल्हा आहे, परंतु आदिवासी समाजाला ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याचं काम कधी या ठिकाणी झालं नाही। आणि साहेब तुम्हाला सांगतो, हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला 25,000च्या वर या समाजाच्या लोकांनी लीड दिलेली आहे। यांना विसरता आपल्याला कामा नये। तुमच्या सुखात असो, तुमच्या दुःखात असो, तुमच्या कोणत्याही प्रसंगात असो, आम्ही सदैव आपल्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणार आहोत। 6 सप्टेंबर 2023चा एक GR काढला, तो काळा GR आमच्या युवकांच्या दृष्टिकोनातून आहे। बेरोजगार तरुणांना आता कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी नोकरी दिल्या जाईल। आमचे जे गरीब सामान्य शेतकऱ्याचे मुलं शिकून कोणी पटवारी होत होता, कोणी बाबू होत होता, कोणी क्लार्क होत होता, परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक GR काढला 6 सप्टेंबर 2023चा आणि त्यांनी सांगितलं की आता याच्या नंतरची कोणतीही भरती ही कंत्राटी पद्धतीने केल्या जाईल। 11 महिन्याची त्या ठिकाणी भरती दिल्या जाईल।
साहेब आजपर्यंत या भागातील आदिवासी समाजाचा बहुल हा भाग, ग्रामीण भागात ओबीसी समाजाचा हा बहुल भाग, सामान्य माणसाला जर नोकऱ्या मिळाल्या नाही तर यांनी कोणाकडे पाहावं. म्हणून माझी विनंती आहे, हा GR तर रद्द करण्याची नाटकी भूमिका केलेली आहे. आणि मित्र, आरक्षण रद्द करण्याची ही पहिली पायरी आहे. ह्या GR मध्ये आता कोणत्याही प्रकारचं 11 महिन्याच्या ह्याच्यात आरक्षण नाही, ही जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, या भूमिकेला आपण या ठिकाणी विरोध करायचा आहे. कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी 11,000ची भरती त्या ठिकाणी सांगितली, परंतु त्या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या शेतीविषयीच्या भावना, आमच्या शेतकऱ्याच्या भावना आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांना सुद्धा माहीत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की आमचे 2 गद्दार जे या ठिकाणी निघून गेलेले आहे. भावना ताईनं काल परवा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. माणसं तर कार्यक्रमात आले नाही, बचत गटाच्या महिला कशा हात पाय जोडून त्या ठिकाणी दाखवल्या. अरे शिवसेनेच्या बाबतीत मला काही पत्रकारांनी विचारलं की तुमच्या विरोधात दिग्गज उमेदवार आहे. अरे म्हटलं दिग्गज काय नाही, जोपर्यंत ठाकरे घराण्याचं नाव यांच्या पाठीमागं होतं तोपर्यंत हे दिग्गज होते. आता यांचं नाव निघाल्यामुळे हे दिग्गज काही राहिलेले नाही. मित्र हो, आपल्याला एवढंच साहेब सांगतो की समृद्धी महामार्गाने आपण जातो, त्याचे पैसे आपण शेतकऱ्यांना देतो, पण आमच्या ग्रामीण भागात पांदन रस्ता जो जातो, आमच्या शेतकऱ्याला तुम्ही राजीनामे मागता, त्याचा मोबदला देत नाही. शेतकऱ्याला जर जायचा रस्ता असला तर स्वतःची शेती द्यावं लागते. याच्या पुढे आपल्या सरकार आल्यानंतर पांदन रस्त्याचे पैसे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. समृद्धी महामार्ग श्रीमंतासाठी देऊ शकतो, तर मग गरीब सामान्य शेतकऱ्याला जाण्याच्या रस्त्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी दिले पाहिजे. बेमुळा प्रकल्प आहे, अजून सुद्धा त्या ठिकाणी पाणी आलं नाही. आम्ही पाणी सोडा म्हटलं तर पाणी सुटल्या जात नाही. बेमुळ्याचा फायदा आमच्या या भागातील शेतकऱ्यांना झाला नाही. तरी या बेंबळाच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा निश्चितपणे आम्ही भूमिका घेऊ, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. आणि मित्र हो, एवढंच सांगतो की आजपर्यंत जसा पाठिंबा तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे, तशाच प्रकारचा पाठिंबा, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य साहेबांच्या पाठीमागे राहू द्या. निश्चितपणे आम्ही तुमच्या कोणत्याही क्षणात रात्री 2 वाजता जरी तुम्ही आवाज दिला तर तुमच्यासाठी धावून येण्याची ताकद शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी करतील. एवढं या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय संजयजी. यानंतर काही पक्ष प्रवेश. सौभाग्यवती रंजना गजानन केराम शिंदे गटातून आपल्याकडे ते येत आहेत. पार्वतीबाई मुखरे आणि बाबुळगाव तालुक्यातून श्री आशिष दिगाडे माजी पंचायत समिती सभापती, चंद्रशेखर परचाके नगरसेवक आणि आकाश नाईनवार आणि किशोर देशशेट्टीवार पांढरकवडा. 4-5 मी सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, यांना विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आज या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मान्य संजयभाऊ देशमुख, बाळासाहेब मुंगेनवार, विश्वाजी नांदेकर, प्रवीणजी शिंदे, किशोरजी इंगळे, त्याचप्रमाणे प्रशांतजी सुर्वे, किशोरजी तिवारी, माझे सहकारी दुष्यंतजी चतुर्वेदी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी आणि बांधवांनो. संजयभाऊ देशमुख या भागाचे तरुण तडफदार नेते यांनी एक जोरकस भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे. विदर्भाचं ऊन तळपतं ऊन आहे, दुपारचा वेळ आहे आणि या दुपारच्या तळपत्या उन्हात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. मला असं वाटतं आज भले उन्हात असो, पण आज जे आपल्याला विरोध करतात
ज्यांनी गद्दारी केली यांना सुद्धा आपण उन्हात आणल्याशिवाय राहायचं नाही, हा संकल्प आपल्याला करावा लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक वर्तणूक मागच्या काळातली या महाराष्ट्राची असेल, या देशातली असेल, ते जर बघितली तर एक जनतेचं रक्त शोषण्यासाठी हे निर्माण झाले की काय अशा प्रकारची स्थिती आहे. मग शेतकऱ्यांची स्थिती असेल, कष्टकऱ्यांची असेल, बेरोजगार तरुणांची असेल, या सगळ्या ठिकाणी जर आजचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते जर बघायला गेलो तर मला असं वाटतं हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज कुठे गेलेला आहे हे लक्षात येतं. आज या आदर्श राज्याची संकल्पना मांडणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी आहे. ज्या यशवंतराव चव्हाणांनी असं म्हणतात की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून आला होता, पण आज आपल्या इथले जे कोणी सह्याद्रीचे पुत्र म्हणून घेतात हे फक्त दिल्लीची चापलुसी करायला दिल्लीत जातात, अशा प्रकारची स्थिती आहे. कुठे यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व होतं, कुठं आजच्या ह्या लोकांचं एक एक जागासाठी यांना दिल्लीला वारी करावं लागते. गेलं जेवढं, मी आत्ता साहेबांना सांगतो, एक म्हण आहे आमच्याकडे ग्रामीण भागात, दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे लोक आहे. जेवढी भाकरी दिली तेवढीच यांना खावं लागेल, जेवढं काम सांगितलं तेवढंच यांना काम करावं लागेल. याच्या पुढे या गद्दारांना कोणतंही स्थान भारतीय जनता पार्टीसुद्धा देणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज या सगळ्या स्थितीमध्ये विदर्भाचा महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, कष्टकऱ्यांची परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं या शेतकऱ्याला दे माय धरणी ठाय अशा प्रकारची स्थिती या सरकारनं केलेली आहे. आज या विदर्भाची आणि यवतमाळची जर स्थिती बघितली तर सगळ्यात जास्त आत्महत्या या हिंदुस्थानातल्या कुठं झाल्या असेल तर त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहे. एकीकडे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आता झाले गद्दारी करून, त्यांनी सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मी आत्महत्या मुक्त करेल. मग तर आत्महत्या आणि मुक्त नाही, हे सरकार आल्यापासून जवळपास 4756 आत्महत्या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. आत्महत्या कुठेही थांबलेल्या नाही. त्याच्यामध्ये यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या, आणि या साळेगावमध्ये सुद्धा मला वाटतं मागच्या वर्षभरात 37 आत्महत्या घडलेल्या आहे. आपण अशा पद्धतीनं जर राज्य चालत असेल, इकडे उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व या महाराष्ट्रात असताना या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका थंबवर दिली होती उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने, फक्त एका अंगठ्यावर. आणि अशा प्रकारे 1-2 लाखाची कर्जमाफी देणारं नेतृत्व आणि आता आपल्याच खिशातून काढणारं या महाराष्ट्रात यांना नेतृत्व म्हणताही येणार नाही अशा प्रकारचे लोक आहेत. मग कापसाच्या भावाविषयी बोललं गेलं, सोयाबीनच्या भावाविषयी बोललं गेलं, मग संत्री असेल, मोसंबी असेल, आमच्याकडचा कांदा असेल, टोमॅटो असेल, या सगळ्या पिकांची स्थिती बघितली तर शेतकऱ्यांना कुठे असं वाटत नाही की आपल्याला न्याय मिळतोय. मग सरकारचं आयात निर्यात धोरण असेल, जी गोष्ट आयात करायची ती निर्यात केली पाहिजे, जी गोष्ट निर्यात करायची ती आयात केली पाहिजे. मग कापसामध्ये मोठ्या प्रमाणावर आयात केली गेली, कांद्याला निर्यात बंदी केली गेली, मोसंबी आणि संत्रीची सुद्धा ती स्थिती आहे. संत्र्यामध्ये बांगलादेशने धोरण बदलल्यामुळं आज या संत्री उत्पादक सुद्धा या विदर्भातले अडचणीत आलेले आहे. आपण या सगळ्या विषयाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ आहे का नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सरकारने घोषणा केली होती, वाटतं उद्धव साहेब त्यांच्या भाषणात बोलतील, इथं पंतप्रधानांनी येऊन घोषणा केली होती बँकेच्या कर्जाविषयी. या राळेगावमध्ये मागच्या काळात फक्त 8,000 लोकांना कर्ज वाटप मिळालं, फक्त 8,000. मागणी जवळपास 15,000 शेतकऱ्यांची होती. आज हा आदिवासी बहुल भाग आहे. कल्याणकारी राज्य असताना या आदिवासी बांधवांना अजून सुद्धा साधे जोड रस्ते नाही आहे. पानंद रस्त्याचा उल्लेख केला संजीव, पानंद रस्ते नुसते मंजूर आहे, नुसती प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आहे. प्रशासकीय मान्यता सरकारने दिलेली आहे मागच्या वर्षापासून, पण पानंद रस्ते होत नाही. त्याची टक्केवारी गेलेली आहे बरोबर, ज्याच्याकडे जायची त्याच्याकडं, पण रस्ते काही पानंद रस्ते सुद्धा अजून झालेले नाही. हा आदिवासी भागामध्ये सुद्धा आजही मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, तांडावस्तीच्या घोषणा केल्या जातात, शिवालाल महाराजाच्या नावाने घोषणा केल्या जातात, पण तो आजही तांडे 12 रस्त्यापासून फार लांब आहे. आपण या सगळ्या विषयामध्ये बेंबळ्या प्रकल्पाचा उल्लेख केला. हा विदर्भ असं म्हणतात, विदर्भाचं नेतृत्व करणारे मोठे मोठे लोक या विदर्भात आहे. मग ह्या भागातील बेंबळा प्रकल्प अजून का पूर्ण नाही? खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर पाणी, सिंचन महत्त्वाचं आहे.
पण आज हा बेंबळा प्रकल्प या भागातील आज ही अपूर्णावस्थेत आहे आणि येणाऱ्या काळात मला वाटतं हा पुढे जाण्याची शक्यता नाही. पुढे जायचं असेल तर त्याला उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकारच या राज्यात आवश्यक आहे. आपण या तालुक्याच्या विकासासाठी आज एक वेगळ्या पद्धतीनं सूतगिरणीचे स्वप्न दाखवले गेले. कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर या भागात आहे, पण सूतगिरणीचे स्वप्न दाखवले गेले, सूतगिरणी झाली नाही. आदिवासी भाग हे साधं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा अजूनही या भागामध्ये नाही. अब सांगण्याचा मुद्दा हा की या भागात मोठे मोठे नेतृत्व सांगितलं गेलं. ईडीच्या नोटीस आल्यावर पळून गेलेले लोक आहे, ज्यांना ईडीच्या विषयी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांच्या चौकशा झाल्या, आज गद्दारी करून हे लोक शरण गेले. भारतीय जनता पार्टीच्या निर्मा वॉशिंग मशीनमध्ये शुद्ध होण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे आपल्या खासदारी तशाच आणि आपल्याकडे एक मंत्री. परवाच एक पत्रकार परिषदेत झाली. समाजासाठी भूखंड घेतला संजीव भाऊ नवी मुंबईला, समाजासाठी घेतला. समाजाच्या विद्यार्थ्यांना मुंबईत आल्यावर हॉस्टेल व्हावं, समाजाच्या लोकांना मुंबईत आल्यावर काहीतरी आधार व्हावा, एका ट्रस्टच्या नावावर झालेलं ठराव बदलून घेतला. आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री यांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर कोण घेतला. अरे ज्या समाजाच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक जनतेचं भलं करू शकत नाही. ईडीचा आरोप असणारे लोक, गद्दारी करून पळून जाणारे लोक समाजाचं भलं करू शकत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हा यवतमाळ एक कोणाची सभा हो, पंतप्रधान सभा 14ला झाली, 19ला झाली, 24ला झाली, त्याच्यात काय काय आश्वासन दिले होते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब बोलतील, परंतु मला असं वाटतं याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही. आज या महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपानं. 2019चा काळ, कोविडचा काळ, देशातला जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये प्रेत गंगेत फेकली गेली, गुजरातमध्ये लोक रस्त्यावर तडफडून मेले, पण या महाराष्ट्रात एकही केस अशी घडली नाही की ज्याला हॉस्पिटल मिळालं नाही, ज्याला बेड मिळालं नाही, ज्याला औषध मिळालं नाही. याला कारण फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आहे. लक्षात ठेवा, हा काळ आपल्याला विसरता येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आई बाप मुलाला विचारत नव्हती, मुलगा बापाला विचारत नव्हता, बाप कोणाला विचारत नव्हता. अशा प्रकारची स्थिती असताना या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राची चिंता केली. आणि अशा प्रकारे एक पवित्र काम करणाऱ्या व्यक्तीला सत्तेच्या मोहापायी खुर्चून घालवण्याचं पाप या लोकांनी केलंय. वाटतं हे पाप तुम्हाला या जन्मातच फेडावं लागेल. हे जन्म काय, ह्या वर्ष 6 महिन्यात, या महिन्यातच अर्धन विधानसभेला राहिलेलं पूर्ण पाप तुम्हाला फेडावं लागेल. तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही अशा प्रकारची स्थिती येणार. आणि इथं तडपून एक जे निघणार, एक जळजळीत नेतृत्व, एक कणखर नेतृत्व या महाराष्ट्राचं पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निश्चित नेतृत्व करणार ते उद्धवजी ठाकरे साहेबाचं. आणि म्हणून यवतमाळ मतदारसंघ सातत्यानं शिवसेनेच्या मागे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधानसभा निवडून येताना फक्त मी निवडून आला पाहिजे, बाकी पडले तरी चालेल, अशी भूमिका या मतदारसंघात जे नेतृत्व करत होते त्यांनी ठेवलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळात ते नेतृत्व राहणार नाही. आताचं नेतृत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन घेणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये असंच नेतृत्व या यवतमाळमध्ये सुद्धा शिवसेना देते. आणि हे नेतृत्व देत असताना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निश्चित या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं राज्यात आणि केंद्रामध्ये वांझ सरकार असल्यामुळे विकास होऊ शकला नाही. यानंतर ज्या क्षणाची तुम्ही आम्ही वाट बघत होता तो क्षण येतो आहे. विकासाचा अंधकार जेव्हा चोहीकडे दाटला, जो कधी विझणार नाही, ऐसा सूर्य आम्हा भेटला, ऐसा सूर्य आम्हा भेटला, ऐसा सूर्य आम्हा भेटला. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उद्धव साहेबांचं. हे पण घ्या. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अरे दुपारचे 2:30 वाजलेत. जेवणाचं काय? जेवण झालं? माता भगिनींना विचारतो, जेवलात का? ते नाही म्हणतायत. अर्थात आम्ही पण कोणी जेवलेलं नाही, पण मी तुम्हाला खरंच मनापासून साष्टांग दंडवत घालतो
याचं कारण असं की हल्ली जे काही राजकीय कार्यक्रम चालतात, मग ते पंतप्रधानांचे असतील, मुख्यमंत्र्यांचे असतील, आणखीन कोणी, मी जे म्हणतो ना 2 फुल 1 हाफ, तसं 1 फुल 2 हाफ, तर 2 हाफ म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांचे असतील. सभेला किती गर्दी येणार, ती गर्दी सगळी भाड्याने आणली जाते. पंचतारांकित हॉटेलमधनं जेवण मागवलं जातं. मध्ये एक असा व्हिडिओ आला होता की नव्या मुंबईमध्ये एका उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम लावला. 2-3 हजार किलोची बिर्याणी होती म्हणे. मला माहीत नाही किती किलोची किती बिर्याणी होती. लोक आली, ती सरळ जेवायला गेली. भाषणाला कोणी आलेच नाहीत. आणि मग हे महाशय रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करून निघून गेले. आणि म्हणून मला तुमच्यासमोर मी नतमस्तक का होतोय की तुमचे आशीर्वाद जे आहेत, एक सुद्धा व्यक्ती इकडे कोणी पैशाने देऊन आणलेला नाही, पैसे देऊन आणलेला नाही, भाडोत्री कोणी नाही. उपाशी पोटी आहात. दुपारचे 2:30 वाजलेत, ऊन रणरणट आहे, तरी सुद्धा तुम्ही थांबलायत. असं प्रेम मला नाही वाटत हे सगळ्यांच्या नशिबामध्ये असतं जे मला लाभलेलं आहे. 2019च्या लोकसभेनंतर आज पुन्हा एकदा परत 2024ची लोकसभा निवडणूक आलेली आहे. 2019 असेल, त्याच्या आधीची सगळी 20-25 वर्ष मी इथे येत होतोच. यवतमाळ वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघात मी येत होतो. शिवसेना प्रमुख स्वतः येत होते. आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत सलग 4दा-5दा अगदी पुंडलिकराव गवळी होते तेव्हापासून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला हा मतदार हा शिवसेनेसोबत राहिला आहे. आज सुद्धा काही जणांना असं वाटतंय की हा मतदारसंघ माझाच आहे, मीच निवडून येऊ शकणार नाही. तुम्ही तिकडे खोक्यामध्ये बंद झालात, गद्दार झालात. आणि गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही केलीत, ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही केलीत, तर ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं त्या जनतेशी तुम्ही गद्दारी केलेली आहे. मध्यंतरी आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले. आता काही दिवसापूर्वीच असतील. मी मुंबईतल्या पेपरमध्ये वाचलं की प्रत्येक वेळेला प्रचाराची सुरुवात करण्याच्या दिवसामध्ये मोदीजी यवतमाळला येऊन जातात. त्यांना असं वाटतं यवतमाळमध्ये सभा घेतली की आपण जिंकतो. बरोबर होतं तेव्हा, आता नाही. कारण 2014ला त्यांनी जी काही तुम्हाला वचनं दिली होती, मुळामध्ये एक लक्षात घ्या की आपले संजय देशमुख काय अंबादास दानवेजी आहेत आणि तुम्ही सगळेजण तर खुद्द शेतकरी आणि तुम्ही हे भोगताय, जे आम्ही बोलतोय ते तुम्ही भोगताय. कापसाचा भाव किती होता, किती झाला, सोयाबीनला काय होता, सोयाबीनचा किती झाला, हालत काय झालेली आहे, पीक विमा योजनेचे पैसे मिळाले का, ज्यामध्ये काही आपत्ती आली त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का, नाही मिळाले. आता सुद्धा मी येऊन जर का तीच रड लावली की सोयाबीनला किती भाव मिळत होता आणि आता काय मिळतोय, कापसाला किती मिळत होता आता काय मिळतोय, तुम्ही म्हणाले आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय सांगताय. पण गेली 20-25 वर्ष आम्ही प्रश्न विचारण्यासाठी नव्हतो आलो, तर त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी म्हणून आलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं होतं की उत्तरं देऊ शकणारी आपली तेव्हाची युती असेल. आणि मोदीजींचा प्रचार एवढ्यासाठी केला होता की एक नवीन चेहरा आहे, हिंदुत्ववादी तर आहेच, पण 2014ला त्यांनी जी काही दाभाडी गावात चाय पे चर्चा केली होती, तुमच्यापैकी किती होते का त्या चाय पे चर्चामध्ये, चहा प्यायलात तिकडे. मग काय काय त्यांनी सांगितलं होतं, मी इकडे मुद्दामून काही त्यांची आता ज्याला गॅरंटी म्हणतायत, काय विचित्र प्रकार आहे. या गेल्या 10 वर्षामध्ये अनेक योजनांची नावं त्यांनी बदलली, अनेक गावांची नावं बदलली, अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदलली, पण आता जुमलाचं नाव त्यांनी गॅरंटी केले. म्हणजे थापा त्या थापा, त्याला फक्त जुमला म्हणायचं नाही, आता त्याला गॅरंटी म्हणायचं. आणि संताप जो म्हणतो ना, का नाही शेतकरी चिडणार, का नाही शेतकरी पिसाळणार. तुम्ही 2014ला जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं काय झालं. त्यांनी सांगितलं होतं ना की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सांगितलं होतं की नव्हतं, हो की नाही.
बरोबर ना? मी वाचतो, तुम्ही हो झालं असेल आनंद आहे, नसेल तर हो किंवा नाही सांगा. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, झालं का? स्वामीनाथन समितीच्या आधारे हमीभाव देऊ, दिला का? बँका शेतकऱ्यांच्या दारावरती जाऊन कर्ज पुरवठा करतील, करतायत का? उलट बँका येऊन काय करून जातात? जप्तीच्या नोटिसी लावून जातात, जप्तीच्या नोटीस लावून जातात. बरोबर आहे ना? आता हे पुढचं वाचण्याच्या आधी मध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे काय, राजा राणी